नमस्कार मित्रांनो, मी चित्रकार स्वप्नील पाटील. मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं होतं मी कराडला गेलो होतो एका कार्यक्रमासाठी सिरियलच्या. त्यावेळी तुम्हाला ही भिंतीवरती मी चित्र दाखवली होती. माझ्या करिअरची सुरुवात मी भिंतीवरच्या चित्रापासून सुरू केली हे तुम्हाला मी सांगितलंच होतं. तर त्यामध्ये पहिलं व्यक्तिचित्र मी केलं होतं ते स्वामी समर्थांचंच. तर योगायोग बघा, मी आज हे पेंटिंग करत आहे स्वामी समर्थांचं. तर माझ्या करिअरची सुरुवात स्वामी समर्थांपासूनच झाली होती. तर आज मी विन्सन न्यूटनचे हे कलर पहिल्यांदा वापरतोय. म्हणजे आधी 1-2-3 पोर्ट्रेट मी केलेत, पण जनरली मी काम कंटिन्यू विन्सनमध्ये करत नाही. तर आज हे मी सगळे कलर बॉक्समधनं काढलेत, पॅलेटवरती काढून घेतलेले आहेत आणि खूप भन्नाट जगातले फेमस कंपनी आहे ही, की खूप भारी रिझल्ट देते आणि मलाही खूप काम करायला आवडतं. मागचे मी 2-4 जे चित्र केलेत म्हटलं तर ते खूप सुंदर झाली होती. तर अशा तऱ्हेने मी आउटलाईन करून घेतली होती, तुम्ही पाहिलंच होतं मागच्या ब्लॉगमध्ये. तर आता मी कलर काम चालू केलेलं आहे आणि विन्सनचा तुम्हाला तो रिझल्ट दिसेलच. तर आज मी आता हे पहिल्यांदा पोर्ट्रेटपासून सुरू केलं आणि एक मजा काय आहे ह्या कलरची, की जी डेन्सिटी मी घेतोय त्याच डेन्सिटीचे रंग दिसतात, त्याच्या व्हॅल्यूज जवळजवळच्या दिसतात. तर एक मी चेहरा भरून घेतल्यानंतर व्हाईटवरती मी बऱ्याच वेळा काम करत नाही, एक वॉश दिलेला असतो. पण ह्यावेळी मी लिननवर वॉश दिला नव्हता, त्यामुळे मी आत्ता वॉश देऊन घेतला एक बॅकग्राऊंडला, म्हणजे थोडंसं व्हाईटपासून ते सुटावं. आणि मग मी बॉडी कलर सगळा टोन दिलेला आहे. मी ओव्हरऑल जरासं मासेस भरून घेतो आणि मग थोडे डिटेल्स करत जातो. तर अशा तऱ्हेने मी हे भरून घेतलेलं चित्र, त्यानंतर आता पुढचं काम सुरूच आहे. तर पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला ते बघता येईल आणि तुम्हाला पूर्ण व्हिडिओ हे बघायचे असतील तर माझ्या यूट्यूब चॅनलला आर्टिस्ट स्वप्नील पाटीलला भेट द्या नक्कीच आणि फॉलो करा ह्याही पेजला. तर चहाचा ब्रेक घेतला आणि नंतर आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूच हे चित्र पूर्ण करून. बाय.